अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची आता खरंच वेळ आली आहे असं वाटतंय। चित्राताई परबांसारखे 56 पायाला बांधून फिरतायत, तिकडे किरीट सोमय्यांचे नागडे फोटो बघून त्यांची पत्नी आत्महत्या करायला काय जाते, दिशा सालियांना न्याय मिळण्यासाठी अचानक तिच्या वडिलांना जाग काय येते आणि सगळं शांत असताना औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी वातावरण काय पेटवलं जातं। या सगळ्या मुद्द्यांमध्ये मराठा आरक्षण, बेरोजगारी, महागाई, कर्जमाफी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या विषयांवरचं लक्ष कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतंय। अशातच आता वाल्मिक कराड प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी पोपट घनवट यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यानंतर या प्रकरणी शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनीही भाष्य करत जर पोपट घनवटचे वाल्मिक कराडशी कनेक्शन असेल तर त्याचे उभाटाशीही कनेक्शन आहे असा दावा केला आहे। धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी 100 शेतकऱ्यांना फसवणूक, त्यांच्या जमिनी हडप केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे। जितेंद्र आव्हाड म्हणाले की काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले, काहींना धमक्या देऊन त्यांच्या जमिनी लाटल्या। पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, त्या कोणाच्या ताकदीवर केलं? हा घनवट कोणाचा पार्टनर आहे असं सांगत एका शुगर फॅक्टरीत घनवट वाल्मिक कराडचा पार्टनर आहे। फसवणूक झालेले शेतकरी विधान भवनाबाहेर उभे आहेत, घनवटची चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यावर पोपट घनवट दिंडोशीतील मोठा भूमाफिया आहे, त्यांचे माझ्या विरोधातील जे उबाठाचे उमेदवार आणि सध्याचे आमदार सुनील प्रभू त्यांचेही खास कनेक्शन आहे। वाल्मिक कराडचे पोपट घनवटशी कनेक्शन आहे तसं उबाठाशीही कनेक्शन आहे। या पोपट घनवटने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, तशाच्या दिंडोशी भागातील खासगी शासकीय जमिनी कब्जा केल्यात। पोपट घनवट हा प्रत्येक निवडणुकीत सुनील प्रभूला मदत करतो, पैसेही देतो आणि मतदारसंघामध्ये जाऊन प्रभूंसाठी प्रचारही करतो असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे। दरम्यान जर जितेंद्र आव्हाड पोपट घनवटांचे धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहे तर त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतात, तर पोपटचे उभाटासोबत काय कनेक्शन आहेत याचीही तीव्र चौकशी झाली पाहिजे। दिंडोशीतील त्याचे अवैधपणे खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर कब्जा केला आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे। पुढील 2 ते 3 दिवसात आम्ही यावर आंदोलन उभं करू असा इशाराही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मागणी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण या सगळ्या गोष्टीमुळे साइडलाईन होऊ नये आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच प्रामाणिक इच्छा महाराष्ट्राच्या जनतेची आहे। मात्र सध्या शेळ्या कढीला ऊत आणला जातोय ही महाराष्ट्राची जनता बघते। मग दिशा सालियन प्रकरण असेल की औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण असेल, चालतंय काय काही कळत नाहीये। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।